नमस्कार. आज आपण बेंजामिन ग्रॅहम यांच्या द इंटेलिजंट इन्व्हेस्टर या पुस्तकावर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत. म्हणजे त्यातले गुंतवणुकीचे जे कालातीत सिद्धांत आहेत ना, त्यावर. हो, आणि हे तेच पुस्तक आहे ज्याला वॉरेन बफे म्हणतात की गुंतवणुकीवर आजवर लिहिलेलं हे सर्वोत्तम पुस्तक आहे. अगदी. तर आज आपण याच पुस्तकातून काही महत्वाचे विचार आणि संकल्पना समजून घेणार आहोत. बरोबर. या चर्चेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. शेअर बाजारात रोज जे वरखाली होत असतं ना, त्यामुळे जी चिंता वाटते ना, ती कमी व्हावी. आणि गुंतवणुकीकडे बघण्याचा एक शिस्तबद्ध, विचारपूर्वक आणि सुरक्षित दृष्टिकोन कसा विकसित करता येईल हे बघणं. हो, म्हणजे आपण गुंतवणूक आणि सट्टेबाजी यातला फरक बघू. मग ती मिस्टर मार्केटची गमतीशीर कल्पना आहे त्यावर बोलू. हो. आणि मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे सुरक्षिततेचं मार्जिन, त्याचं महत्त्व काय आहे आणि गुंतवणूकदारांचे वेगवेगळे प्रकार कोणते असू शकतात, हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. आणि हे पण महत्वाचं आहे की ही चर्चा काही झटपट श्रीमंत कसं व्हायचं याबद्दल नाहीये. नाही, अजिबात नाही. हां, तर शिस्त आणि योग्य तत्व वापरून म्हणजे लाँग टर्ममध्ये संपत्ती कशी निर्माण करायची यावर फोकस असेल. ग्रॅहमचा दृष्टिकोन हा संयम आणि व्हॅल्यूवर आधारित आहे. बरोबर. तर मग सुरुवात करूया. मला वाटतं बाजारातल्या गोंधळामुळे जे कन्फ्यूज झाले आहेत किंवा ज्यांना वाटतं की आपण गुंतवलेले पैसे जुगारासारखे आहेत, त्यांच्यासाठी ही चर्चा खूप उपयोगी ठरू शकते. नक्कीच. ग्रॅहम यांच्या विचारांचा पायाच मुळी गुंतवणूक आणि सट्टेबाजी यातला फरक स्पष्ट करण्यात आहे. तर त्यांच्या मते गुंतवणूक म्हणजे काय नक्की? ग्रॅहमची व्याख्या खूप नेमकी आहे आणि महत्वाची पण. ते म्हणतात, गुंतवणूक म्हणजे असा व्यवहार जो तुम्ही सखोल विश्लेषण करून करता आणि ज्यातून तुमच्या मुद्दलाची सुरक्षितता आणि समाधानकारक परतावा मिळण्याची अपेक्षा असते. अच्छा. आणि जे या व्याख्येत बसत नाही ते सगळं म्हणजे सट्टेबाजी. म्हणजे मुख्य फरक विश्लेषणाचा आहे. गुंतवणूकदार व्यवसायाचं आंतरिक मूल्य म्हणजे इंट्रिन्सिक व्हॅल्यू काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. अगदी बरोबर. पण बाजारात तर अनेक जण फक्त किंमत वर जाणार की खाली यावरच लक्ष ठेवून असतात. तेच सट्टेबाज करतात का? हो, तसंच काहीसं. सट्टेबाज जास्त करून किमतीतल्या चढ उतारांवर बेट लावतो. त्याला कंपनी खऱ्या अर्थाने काय करते, कशी चालते याच्याशी खूप देणं घेणं नसतं. या उलट गुंतवणूकदार काय करतो, तो कंपनीचे फंडामेंटल्स बघतो. म्हणजे तिची आर्थिक परिस्थिती, तिचा नफा कमवायची क्षमता, तिचं मॅनेजमेंट कसं आहे, या सगळ्या गोष्टी. ओके. हा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे. आणि ग्रॅहम नेहमी सांगतात की इंटेलिजंट इन्व्हेस्टरने नेहमी गुंतवणुकीचाच मार्ग निवडावा, सट्टेबाजीचा नाही. हा फरक लक्षात घेतला की मग बाजारातल्या रोजच्या किमतींच्या चढउतारांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलू शकतो. आणि याच बाजाराच्या लहरीपणाला समजून घेण्यासाठी ग्रॅहमने ती मिस्टर मार्केटची कल्पना वापरली आहे, नाही का? हो, ती खूपच प्रसिद्ध आहे आणि जबरदस्त पण. अशी कल्पना करा की तुमचा एक बिझनेस पार्टनर आहे. त्याचं नाव आहे मिस्टर मार्केट. अच्छा. आता हा जो मिस्टर मार्केट आहे ना, तो खूपच मूडी आहे. खूप भावनाप्रधान आणि लहरी. हो, तो रोज तुमच्याकडे येतो. हो, रोज. हो. आणि 2 गोष्टी ऑफर करतो. एक तर तो म्हणतो, तुझे शेअर्स मला विकत दे किंवा माझे शेअर्स तू विकत घे. ओके. पण गंमत अशी आहे की तो रोज वेगळी किंमत सांगतो. म्हणजे कधीकधी तो इतका खुश आणि उत्साही असतो की तुमच्या व्यवसायाच्या भागासाठी अवास्तव म्हणजे खूप जास्त किंमत द्यायला तयार होतो. बापरे. आणि दुसऱ्या दिवशी किंवा कधीतरी तो इतका निराश आणि घाबरलेला असतो की तो चांगला व्यवसाय अगदी कवडीमोल भावात विकायला निघतो. हे तर अगदी खरंय. म्हणजे बाजारात थोडी जरी वाईट बातमी आली की चांगल्या कंपन्यांचे भाव पण पडतात. जणू काही मिस्टर मार्केट एकदम पॅनिक झालंय. अगदी. हाच तो लहरीपणा ज्याबद्दल ग्रॅहम बोलतात. बरोबर. मग अशा मूडी पार्टनर बरोबर डील कसं करायचं? इथेच ग्रॅहमचा सल्ला खूप महत्वाचा ठरतो. ते म्हणतात, तुम्हाला मिस्टर मार्केटबरोबर रोज व्यवहार करण्याची काहीही गरज नाहीये, अजिबात नाही. अच्छा. त्याच्या या मूड स्विंग्सकडे, त्याच्या या भावनिक इलकाव्यांकडे तुम्ही चक्क दुर्लक्ष करू शकता. आणि खरं तर हुशार गुंतवणूकदार काय करतो, तो मिस्टर मार्केटच्या याच स्वभावाचा फायदा उचलतो. तो कसा काय? जेव्हा मिस्टर मार्केट खूप निराश असतो, म्हणजे पेसिमिस्टिक असतो आणि चांगल्या कंपन्यांची शेअर्स अगदी कमी किमतीला विकायला तयार असतो, तेव्हा खरेदी करण्याची संधी बघायची. आणि जेव्हा तो एकदम ओव्हर ऑप्टिमिस्टिक असतो, म्हणजे बाजारात सगळं छान चाललंय असं वाटत असतं आणि तो तुमच्या शेअरसाठी अवास्तव किंमत देऊ करत असतो, तेव्हा कदाचित विक्रीचा विचार करायला हरकत नाही. ओके. कधीच अवलंबून ठेवायचं नाही. आपलं मूल्यांकन स्वतंत्र हवं.
त्याच्या उत्साहात वाहून जाऊन खरेदी नाही करायची आणि त्याचा भीतीने घाबरून विक्री नाही करायची. म्हणजे बाजाराच्या भावनेच्या लाटेवर स्वार व्हायचं नाही, तर आपलं डोकं शांत ठेवून आपल्या अभ्यासावर ठाम राहायचं. अगदी. आणि हेच आपल्याला ग्रॅहमच्या पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेकडे घेऊन जातं, मार्जिन ऑफ सेफ्टी, म्हणजे सुरक्षिततेचे मार्जिन. ही तर गुंतवणुकीच्या जगातली एक आधारशिला मानली जाते. हो, निश्चितच. मार्जिन ऑफ सेफ्टी हा ग्रॅहमच्या विचारसरणीचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही. पण हे समजून घ्यायच्या आधी मला वाटतं आंतरिक मूल्य म्हणजे काय हे स्पष्ट करायला हवं. हो, सांगा ना. आंतरिक मूल्य किंवा इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे व्यवसायाची खरी किंमत. म्हणजे त्याच्या मालमत्ता, त्याची कमाईची क्षमता, भविष्यात तो किती वाढू शकतो या सगळ्यावर आधारित असलेलं त्याचं खरं मूल्य. हे बाजारातल्या रोज बदलणाऱ्या किमतीपेक्षा वेगळं असतं. ओके, म्हणजे व्यवसायाची खरी व्हॅल्यू. मग मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे तुम्ही ठरवलेलं त्या व्यवसायाचं आंतरिक मूल्य आणि तुम्ही त्या शेअरसाठी जी किंमत देत आहात यातला फरक. अच्छा. ग्रॅहम यांचं एक प्रसिद्ध उदाहरण आहे. समजा एखाद्या व्यवसायाचं आंतरिक मूल्य $1 आहे, तर आपल्याला तो 50 सेंट्समध्ये खरेदी करायचा आहे. हा जो 50 सेंट्सचा फरक आहे ना, तीच तुमची सुरक्षिततेची उशी किंवा मार्जिन ऑफ सेफ्टी. पण याचा फायदा काय? म्हणजे फक्त स्वस्तात मिळालं एवढंच की अजून काही? नाही, याचा फायदा खूप मोठा आहे. जेव्हा तुम्ही गुंतवणुकीसाठी एका चांगल्या मार्जिन ऑफ सेफ्टीचा आग्रह धरता, तेव्हा तुम्ही स्वतःला अनेक धोक्यांपासून वाचवता. कसं काय? पहिला म्हणजे, समजा तुमच्या स्वतःच्या विश्लेषणात काही चूक झाली असेल, तर हे मार्जिन तुम्हाला थोडं संरक्षण देतं. दुसरं, बाजारात किंवा त्या व्यवसायात काही अनपेक्षित निगेटिव्ह गोष्टी घडल्या, ज्याचा तुम्ही विचारच केला नव्हता, तरीही तुम्ही तुलनेने सुरक्षित राहता. ओके. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, भविष्य हे नेहमीच अनिश्चित असतं. मार्जिन ऑफ सेफ्टी तुम्हाला फक्त तुमच्या गणितातल्या चुकांपासून नाही, तर भविष्यातल्या अशा अज्ञात धोक्यांपासून पण वाचवते, ज्याचा आपण आज अंदाज लावू शकत नाही. अरे वाह! म्हणजे ही एक प्रकारची इन्शुरन्स पॉलिसीच झाली आपल्या गुंतवणुकीसाठी. अगदी तसंच म्हणता येईल. मार्जिन ऑफ सेफ्टी जेवढी जास्त, तेवढा तोटा व्हायचा धोका कमी आणि नफा मिळण्याची शक्यता जास्त. कारण तुम्ही सुरुवातीलाच किंमत कमी भरलेली असते. त्यामुळे बाजारात थोडी जरी पडझड झाली तरी तुमच्या मूळ गुंतवणुकीला लगेच धोका पोचत नाही. हे रिस्क मॅनेजमेंटचं एक उत्तम साधन आहे. हे खरंच खूप महत्वाचं आहे. आता पुढे जाऊया. ग्रॅहमना हेही माहिती होतं की प्रत्येक जण गुंतवणुकीसाठी सारखा वेळ देऊ शकत नाही किंवा सारखी एनर्जी किंवा आवड पण नसते प्रत्येकाला. बरोबर आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, रिस्क घेण्याची तयारी वेगळी असते. त्यामुळे त्यांनी गुंतवणूकदारांचे 2 मुख्य प्रकार सांगितले आहेत. हो, आणि हे वर्गीकरण खूप उपयुक्त आहे. म्हणजे स्वतःची गुंतवणुकीची पद्धत ठरवण्यासाठी त्यांनी गुंतवणूकदारांना बचावात्मक म्हणजे डिफेन्सिव्ह आणि उद्यमशील म्हणजे एंटरप्राइझिंग अशा 2 गटांमध्ये विभागलं. तर आधी आपण बचावात्मक गुंतवणूकदाराबद्दल बोलूया का? हा कोण असतो आणि त्याला काय करायला पाहिजे? नक्की. बचावात्मक गुंतवणूकदाराचा मुख्य हेतू काय असतो? तर गंभीर चुका टाळायच्या आणि कमीत कमी त्रासात कमी वेळेत आपला पोर्टफोलिओ सांभाळायचा. त्यांना रोजच्या रोज मार्केट बघायचं नसतं किंवा खूप खोलात जाऊन रिसर्च करायचा नसतो. अशा लोकांसाठी ग्रॅहम काही सरळसोट नियम सांगतात. काय आहेत ते? 1. तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड ठेवा. म्हणजे स्टॉक्स आणि चांगल्या प्रतीचे बॉन्ड्स यांचं मिश्रण करा. उदाहरणार्थ 50% स्टॉक्स, 50% बॉन्ड्स. आणि बाजाराच्या परिस्थितीनुसार यात थोडेफार बदल करा. ओके. 2. मोठ्या, नावाजलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत कंपन्यांमध्येच गुंतवणूक करा, ज्यांचा बिझनेस रेकॉर्ड चांगला आहे, कर्ज कमी आहे. ठीक आहे. 3. अशा कंपन्या निवडा ज्या नियमितपणे आणि बऱ्याच वर्षांपासून डिव्हिडंड म्हणजे लाभांश देत आहेत. हे कंपनीच्या स्थिरतेचं आणि नफा शेअर करण्याच्या वृत्तीचं लक्षण असतं. आणि किंमत? हो, 4था मुद्दा तोच. शेअरची किंमत वाजवी असावी. त्यासाठी त्यांनी PE रेशो म्हणजे प्राइस टू अर्निंग्ज रेशो सारख्या काही कसोट्या सांगितल्या आहेत. PE रेशो बऱ्याचदा ऐकायला मिळतो. म्हणजे काय असतं हे नक्की? थोडं सोपं करून सांगाल का? हो, नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीच्या प्रत्येक शेअर मागे जी कमाई होते तिच्या तुलनेत शेअरची सध्याची किंमत किती पट आहे हे PE रेशो दाखवतो. अच्छा. म्हणजे समजा PE 15 असेल तर याचा अर्थ तुम्ही कंपनीच्या प्रत्येक रुपयाच्या कमाईसाठी 15 रुपये मोजायला तयार आहात. यावरून शेअर महाग आहे की स्वस्त याचा एक ढोबळ अंदाज येतो.
बचावात्मक गुंतवणूकदाराने खूप जास्त पीई असलेल्या कंपन्या शक्यतो टाळाव्यात असं ग्रॅहम सुचवतात. समजलं. म्हणजे जास्त धोका न पत्करता सुरक्षित खेळायचं आणि जास्त खोलात जायचं नाही, हा डिफेन्सिव्ह इन्व्हेस्टरचा मंत्र आहे. अगदी बरोबर. आता दुसरा प्रकार, उद्यमशील गुंतवणूकदार म्हणजे एंटरप्राइझिंग इन्व्हेस्टर. हा काय वेगळं करतो? उद्यमशील गुंतवणूकदार हा जरा जास्त ॲक्टिव्ह असतो. त्याचा उद्देश असतो की सरासरीपेक्षा जास्त परतावा मिळवायचा आणि त्यासाठी तो जास्त वेळ, जास्त मेहनत आणि जास्त संशोधन करायला तयार असतो. म्हणजे तो जास्त रिस्क घेतो का? नाही, इथेच गंमत आहे. जास्त परतावा मिळवण्यासाठी तो जास्त धोका पत्करतोच असं नाही. उलट त्याचा अभ्यास जास्त सखोल असतो. तो जास्त काळजीपूर्वक संधी शोधतो. अच्छा, मग तो काय शोधतो बाजारात? गुंतवणूकदार अशा संधी शोधतो जिथे बाजाराने एखाद्या कंपनीला अंडर व्हॅल्यू केला आहे, म्हणजे तिचं मूल्य कमी लेखलं आहे. उदाहरणार्थ? कदाचित या कंपन्या लहान असतील किंवा सध्या मार्केटमध्ये फारशा लोकप्रिय नसलेल्या सेक्टरमध्ये काम करत असतील किंवा मग काही तात्पुरत्या अडचणींमधून जात असतील ज्यामुळे त्यांची किंमत पडलेली असेल. पण इथेही ग्राहमची मूळ तत्व म्हणजे सखोल विश्लेषण आणि मार्जिन ऑफ सेफ्टी ही पाळणं अत्यंत गरजेचं आहे. उद्यमशील गुंतवणूकदार फक्त काय करतो तर तो जास्त जागा धुंडाळतो आणि जास्त मेहनत घेतो. जास्त परतावा हवा असेल तर जास्त अभ्यास करावा लागणार, हे तो मान्य करतो. अगदी. स्पष्ट झालं. तर या सगळ्या चर्चेतून आपण कोणते महत्वाचे धडे घेऊ शकतो? द इंटेलिजंट इन्व्हेस्टरमधून आपल्यासाठी मुख्य विचार कोणते मिळतात? मला वाटतं सगळ्यात पहिला आणि महत्वाचा धडा आहे स्वतःला ओळखा. तुम्ही डिफेन्सिव्ह गुंतवणूकदार आहात की एंटरप्राइझिंग? तुमची गुंतवणुकीची पद्धत तुमच्या स्वभावाला, तुमच्याकडे असलेल्या वेळेला आणि तुमच्या ज्ञानाला जुळणारी हवी. बरोबर. दुसऱ्या कोणीतरी अमुक पद्धतीने पैसे कमवले म्हणून आपणही तसंच करावं असं नाही. नाही, अजिबात नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा कोणता? दुसरा म्हणजे शेअर बाजाराकडे एक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म म्हणून बघू नका, तर तुम्ही एका खऱ्या व्यवसायात मालकी घेत आहात असं बघा. आपण जेव्हा स्टॉक घेतो तेव्हा आपण एका कंपनीचे हिस्सेदार बनतो. मग आपलं लक्ष त्या व्यवसायाच्या भविष्यावर हवं, शेअरच्या रोजच्या किमतीवर नाही. हा विचार खूप महत्वाचा आहे. आणि तिसरा? तिसरा, जो आपण आधीच बोललो, तो म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टीचा आग्रह. कोणतीही गुंतवणूक करताना स्वस्तात चांगली गोष्ट कशी मिळेल याचा विचार करा. बाजारातल्या अनिश्चिततेपासून आणि आपल्या स्वतःच्या चुकांपासून हेच आपलं बेस्ट प्रोटेक्शन आहे. अगदी. आणि चौथा धडा? चौथा म्हणजे संयम आणि शिस्त. यशस्वी गुंतवणूक ही 100 मीटरची स्प्रिंट नाहीये, ती मॅरेथॉन आहे. बरोबर. बाजारात जो काही गोंधळ चालू असतो, कधी भीतीचं वातावरण असतं, कधी अतिउत्साहाचं, त्यात वाहून जायचं नाही. आपण जी तत्त्व ठरवली आहेत, जी स्ट्रॅटेजी ठरवली आहे, त्याला चिकटून राहायचं. मिस्टर मार्केटच्या मूडचा आपल्या निर्णयांवर परिणाम होऊ द्यायचा नाही. अगदी. शेवटी द इंटेलिजंट इन्व्हेस्टर हे काही जादूचं पुस्तक नाहीये की वाचलं आणि झटपट श्रीमंत झालो. नाही. पण ते तुम्हाला गुंतवणुकीसाठी एक भक्कम विचारसरणी, एक मानसिक चौकट नक्की देतं, जी आयुष्यभर कामी येईल. ग्रॅहमची व्हॅल्यू, डिसिप्लिन आणि रिस्क मॅनेजमेंट ही त्रिसूत्री जर आपण नीट समजून घेतली आणि वापरली तर बाजाराच्या या गुंतागुंतीच्या जगात यशस्वीपणे वावरणं आणि आपली आर्थिक ध्येय गाठणं जास्त सोपं होऊ शकतं. उत्तम. मला वाटतं आजची आपली चर्चा इथेच थांबावी लागेल. आशा आहे की द इंटेलिजंट इन्व्हेस्टरवरच्या या विश्लेषणातून गुंतवणुकीकडे अधिक आत्मविश्वासाने आणि समंजसपणे बघायला मदत झाली असेल. अर्थात ज्यांना अजून खोलात जायचंय त्यांनी बेंजामिन ग्रॅहम यांचं मूळ पुस्तक नक्की वाचावं. हो, नक्कीच. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. ग्रॅहम यांची तत्व आजही 100% लागू आहेत यात शंका नाही. पण आजचं जग खूप बदललंय. माहितीचा महापूर आहे, अल्गोरिदम ट्रेडिंग आहे, ग्लोबल घटनांचा परिणाम लगेच बाजारावर दिसतो. तर अशा जगात खऱ्या अर्थाने इंटेलिजंट इन्व्हेस्टर बनायला ग्रॅहमच्या मूलभूत विचारांव्यतिरिक्त आणखी कोणती नवी स्किल्स किंवा विचार करण्याची पद्धत आत्मसात करणं महत्त्वाचं ठरू शकतं? वा, हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कदाचित यावर आपण पुढच्या वेळी कधीतरी बोलू शकतो. हो. तर आज इथेच थांबूया. पुढच्या वेळी भेटू एका नवीन, तितक्याच विचार करायला लावणाऱ्या स्रोतासोबत. तोपर्यंत हुशारीने गुंतवणूक करा.